ज्या कुटुंबानं उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचं पण देखील मानेसाहेब, मारुती मानेसाहेब ना, हां, नाव लक्षात राहण्याजोगं आहे. कारण आमच्याकडे मारुती माने म्हटलं की पैलवान आहे की नाही महाराष्ट्रामध्ये. आणि खरंच मानेसाहेबांचं मनपूर्वक मी आभार मानतो की देवबापानं तुमच्या अंतकरणात कार्य केलं आणि ही उत्तम अशी जागा तुम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी उपलब्ध करून दिली. प्रियानो, मी पुन्हा एकदा आभार मानतो या लहान लेकरांचं आणि तरुणी माझ्या बहिणींचं, भावांचं, की आपण उत्कृष्ट असं नृत्य गीत गाऊन आमच्या मनामध्ये खरंच एक ख्रिस्ताबद्दल एक जोश आत्म्याच्या प्रेरणेनं जागृत केलात. किती चांगली गोष्ट आहे की लहानापासून तरुणांपर्यंत न लाजता देवाच्या महिम्यासाठी तुम्ही या ठिकाणी नाचून गाऊन प्रभूची स्तुती केली. कारण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की स्तुती आणि स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मी सर्वांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे इचलकरंजीहून विशेष टीम या ठिकाणी येऊन यांनी देखील धावता प्रवास करत या ठिकाणी उपासनेमध्ये आम्हाला चालवलं. त्या टीमचं देखील मनपूर्वक आभार. वेळ न करता आपण प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे जाऊया. आपण आपल्या माना परमेश्वरासाठी नमूया. आपले नेत्र बंद करू आणि परमेश्वराचं वचन आज आपण ग्रहण करणार आहोत. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या प्रिय नामामध्ये या दुपारच्या प्रहरी कोडणी गावामध्ये आम्ही सर्व प्रियजन तुझ्या पवित्र नावामध्ये परमेश्वरा आम्ही तर जमलो असताना या ठिकाणी झालेली आराधना आणि लेकरांनी स्तुती स्तवनाद्वारे नृत्याद्वारे तुला दिलेला अर्पण प्रभू आज तो अर्पणाचा परमेश्वर देव बाप्पा हे अर्पण तो स्वीकारल्याचं आम्ही कबूल करीतो. प्रभू मी तुझा दास सेवक धन्यवाद देतो या गावामध्ये परमेश्वर देवा साळुके परिवारांद्वारे आणि परमेश्वरा या सर्व मंडळीद्वारे तुझा महिमा आणि गौरव होत आहे. ज्या अज्ञानात आहेत त्यांना तू ज्ञानानं भरत आहेस. ज्या अंधारात आहेत त्यांना येशू तो तुझ्या प्रकाशात आणत आहेस. आणि बाप्पा येशू उपकार मानतो अनेकांच्या जीवनामध्ये तू चांगल्या साक्ष घडवलेल्या आहेस. माने साहेबांनी हा जो हॉल आम्हासाठी उपलब्ध करून दिला त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. इथं आलेली सर्व लहान लेकरं, माता पिता, तरुण तरुणी यांच्यावर विशेष आज आशीर्वाद पाठव प्रभू. ज्यांनी नृत्याद्वारे उपासनेद्वारे तुझी भक्ती केली त्यांना देखील माझे येशू तुझ्या पवित्र आत्म्यानं आणि सामर्थ्यानं भर. आज दयाळू प्रभू येशू तुझं वचन हे आमच्या पावलांकरता दिवा, मार्गावर प्रकाश असे येऊ दे. कारण प्रभू तू आपलं वचन पाठवून कार्य करणारा देव आहेस. हे दयाळू प्रभू येशू तू शब्द बोललास आणि भूत निघून गेलीत. दया प्रभू तू शब्द बोललास आणि लाटा आणि वादळ थांबलेली आहेत. दया प्रभू तुझ्या शब्दानं अंधाचे नेत्र उघडलेला तू देव आहेस. आज जगभर तुझा जन्मोत्सव साजरा करत असताना दया प्रभू येशू मी आभार आणि उपकार मानतो. या मंडळीच्या अंतकरणामध्ये तू कार्य केलेलं आहेस. पालक साहेबांनी परमेश्वर देवा एक सेवक म्हणून माझा सन्मान केला. आणि परमेश्वर पिता आज जे काही तर नियोजन होत आहे हे कुणा मनुष्याचं नाही तर येशू राजा तुझ्या नामाचा महिमा होत आहे. मी विशेष प्रार्थना करतो प्रभू तू आपलं वचन पाठवून इथं जमलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशू कार्य कर बापा. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य लाभू दे. जे दुःखी आहेत येशूच्या नावात त्यांचे अश्रू पुसले जाऊ देत. जे तणाव आणि चिंता काळजी दबावामध्ये आहेत येशूच्या नावामध्ये आजच्या वचनाने तो दबाव चिंता काळजी निघून जाऊ लागू दे. कारण प्रभू तुझं वचन या आकाशातून पडणाऱ्या प्रजन्यासारखं आहे. ज्या कार्यकर्ता परमेश्वरात तू वचन पाठवतोस ते कार्य केल्याशिवाय परत येत नाही. आज राजा येशू मी प्रार्थना करतो तुझं वचन प्रत्येक हृदयामध्ये कार्य करू दे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशू संजीवनी येऊ दे. सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेजनो, मी माझा अल्प परिचय करून देतो आणि देवाच्या वचनाकडे आपण बोलूया.
मी पास्टर श्यामकांत सर्वगुडे, इचलकरंजी या शहरामध्ये मी गेली 27 ते 28 वर्ष आयजीएम हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सांभाळून मी, माझी पत्नी आणि आमची मंडळी चर्च सियोन मिनिस्ट्रीज, सियोन चर्च ऑफ क्राइस्ट आम्ही रुग्णसेवा करत आहोत. आणि परमेश्वरानं आम्हाला उत्तमरित्यानं त्या ठिकाणी चालवत आहे. सियोन मंडळी आम्ही इचलकरंजी शहरामध्ये शैक्षणिक, वैद्यकीय, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत. सियोन मिनिस्ट्रीज ही एक संस्था आहे इचलकरंजी शहरामध्ये. त्या संस्थेच्या अंडर सियोन चर्च ऑफ क्राइस्ट ही मंडळी चालते. त्या मंडळीमध्ये आम्ही एक 150 ते 200 लोक आहोत. मी पूर्ण वेळ फुल टाइम पालक नाहीये, मात्र मी पूर्ण वेळ पालकीय सेवा करतो. प्रेज द लॉर्ड. 300 बेड्स असणाऱ्या रुग्णालयात गेली 27 वर्ष मी इमर्जन्सी वार्डात काम करत आहे आणि त्याचबरोबर मी प्रभूची सेवा करत आहे. 30-35 तरुण आमच्या चर्चमध्ये आहेत. पुष्कळ बहिणी भाऊ देवाच्या सेवेत आपला वेळ देत आहेत. आम्ही आशीर्वादित झालो आहोत आणि आम्ही देवाच्या सेवेचा लाभ एक आरोग्य, शांती, आनंदाचा घेतलेला आहे. आणि प्रियानो, मला सांगायला आवडेल की परमेश्वरानं इचलकरंजी शहरामध्ये आम्हाला उपयोगात आणलं. अनेक सामाजिक काम, नैसर्गिक आपत्ती आली, कावीळची साथ आली, अशा वेळेला मंडळीच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजी शहरामध्ये सलाईन वाटप करणं, ब्लँकेट वाटप करणं अशी कामं केली. आध्यात्मिकरित्या पास्टर अनिल कांत हे जे उपासक आहे, त्यांच्या सभा 2-2.5 हजार लोकांना एकत्र करून आम्ही ती सेवा इचलकरंजी शहरामध्ये केली. त्याचबरोबर इचलकरंजी, कराड, पुणे, मुंबई आणि अहमदनगर या शहरामध्ये आम्ही जाऊन महाराष्ट्र मिशन 2014 सुवार्ता कार्य केलं. मी इंग्लिशचं मराठीत भाषांतर करतो आणि माझे एक मित्र आहेत, ते ऑस्ट्रेलियामध्ये असतात, त्यांनी इंग्लिशमधून संदेश देतात. मी देवाच्या वचनाची सेवा संदेश देऊन करतोच, पण मला इंग्लिशचं मराठीत भाषांतर करायला खूप आवडतं. थोडासा घसा जो माझा तुम्हाला चढ उतार दिसतो, याचं कारण इचलकरंजी शहरामध्ये एका मोठ्या मैदानावर गेले 2 दिवस सभा चालू आहेत. हैदराबादवरून आलेले पास्टरांचे 2 दिवसाचं भाषांतर माझ्याकडे होतं आणि रात्री 11 पर्यंत संदेश चालू होते. आणि अशा अवस्थेत देवबापानं आम्हाला आशीर्वादित करून पुन्हा इथं आणलेलं आहे. तर मला सांगायला आनंद वाटतो प्रियानो, की आपण जी प्रभूची सेवा करतो ही फक्त धर्म किंवा अध्यात्माशी निगडीत नाही, तर यामध्ये परमेश्वरानं आम्हा सेवकांना सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रभूनं आम्हाला नेमलेला आहे. अनेक कॅम्प्स आम्ही घेतले क्षयरोगांसाठी, मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी, आणि ते इचलकरंजी शहरासाठी आशीर्वादित झालेत. त्याचबरोबर सायना म्हणून नावाचे यशोदा सायना यांचं भजन कीर्तनचं आम्ही नियोजन केलं होतं. आजही आम्ही या संस्थेच्या माध्यमातून सेवा करत आहोत. मला एक मुलगी आहे, ती इंजिनियर आहे, आणि दुसरा मुलगा मगाशी माझा कीबोर्ड वाजवत होता, तो सियोन हा BSc नर्सिंग झालेला आहे. माझ्यासोबत बंधू रवी कटकम आहेत, अवय मामा आलेले आहेत, पत्नी माझ्या बहिणी सगळ्या आहेत. प्रियानो, तुमच्या शहरात, गावात जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हा आमची बहीण पूजा कवाळे, बरोबर आहे, आज ती आवळे आहे, आणि त्यांच्या घरामध्ये आम्ही पहिल्यांदा एक नातेवाईक आप्तजन म्हणून आलो, प्रार्थना केल्या आणि त्यांना परमेश्वरानं अनुभव दिला. आणि आज मला आनंद वाटतो की या कोडणी गावामध्ये की परमेश्वरानं अद्भुत काम सुरू केलेलं आहे. पास्टर साळुंके दिनकर, पास्टर दादू साळुंके हे देवाचे सेवक आपल्या सर्व टीमला घेऊन तुम्ही इतकं या भागामध्ये सेवा करत आहात. मी मगाशी बघितलं ब्रदरांची सगळी गाणी तुम्ही पाठ होते आणि आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही गीत गात होता. ही सगळी होत असलेली वाढ बघून माझ्या मनाला एक समाधान वाटतं की प्रियानो, जगामध्ये आज जगाच्या गोष्टी करत आहे, पण आज तुम्ही आणि तुमची लेकरं या वयातही, या वृद्ध माता, पिता आणि लेकरं तुम्ही देवाच्या भक्तीमध्ये आहात. कारण प्रियानो, बायबल देवाचं वचन सांगतं, संतोषानं केलेली भक्ती तर मोठा लाभ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज जग एका वेगळ्या भक्तीमध्ये आहे. काही असो, परंतु भक्ती ही परमेश्वराची महत्वाची आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी सांगत असताना मी तुम्हाला यासाठी उत्तेजन दिलं की ख्रिस्ती
हा धर्म नाही, तर ख्रिस्ती ही एक जीवनाची खरी सुरुवात आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिश्चॅनिटी विल नॉट सेव्ह द पीपल. ख्रिश्चॅनिटी विल नॉट सेव्ह द पीपल. ख्राइस्ट विल सेव्ह द पीपल. ख्रिस्ती धर्म माणसाला वाचवू शकत नाही, येशू ख्रिस्त माणसाला वाचवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रातून प्रियानो आज आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश आपण ऐकणार आहोत. माझ्या प्रियानो, गुड न्यूज हा एक शब्द आहे. गुड न्यूज. गुड म्हणजे काय? चांगली. न्यूज म्हणजे बातमी. गुड न्यूज, चांगली बातमी. आज चांगली बातमी काय आहे? तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावर संपूर्ण मनुष्याच्या तारणासाठी, कल्याणासाठी झाला. ही गुड न्यूज आहे. यातला गुड हा शब्द देवाचा चांगुलपणा, देवाची एक चांगली या भूतलावर मानवी जीवनासाठी एक बातमी अशी आहे. चांगली बातमी. आज आम्ही जेव्हा पेपर उघडतो, टीव्ही चालू करतो, बरेचदा आम्हाला चांगल्या बातम्या काही प्राप्त होत नाहीत. आजकाल तर टीव्हीवर राजकीय बातम्या आणि अनेक घटना ज्या चुकीच्या घडत आहेत त्या बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. आणि अशामुळे मन अस्वस्थ होतं, चिंता लागू लागते. आपल्या राज्याविषयी, आपल्या देशाविषयी, वाढती महागाई असेल, होणारे अपघात असतील, एकमेकाला फसवलं जात आहे, लेकरं नशेमुळे मरण पावत आहेत, अनेक प्रकारचं अत्याचार लहान बालकांच्यावर होत आहे, स्त्रियांची देखील याच्यातून सुटका होत नाही. आणि या सर्व बातम्या ऐकताना आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये माझ्या प्रिय बहीण भावांनो, आज आमचं मन हेलावून जातं. परंतु आज मी तुमच्याकडे एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आणि ती बातमी ही आहे की प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे ही न्यूज म्हणजे काय? बातमी. परंतु याच्यामध्ये 4 शब्द आहेत. NEWS. याच्यामध्ये N काय सांगतो? N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 दिशाची ही गुड न्यूज आहे. प्रेज द लॉर्ड. आपण न्यूज म्हणतो, आपल्याला इंग्लिश समजतं, पण या न्यूज या 4 शब्दामध्ये माझ्या प्रियानो, जे शॉर्ट फॉर्मचा लॉंग फॉर्म आहे तो पहिला N हा माझ्या प्रियानो नॉर्थ असं म्हटलेलं आहे, E फॉर ईस्ट म्हटलेलं आहे, W फॉर वेस्ट आणि साऊथ. म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या सर्व ठिकाणी घडणारी जी बातमी आहे ती आमच्याकडे येते आणि आम्ही त्याला न्यूज, बातमी म्हणून स्वीकारतो. परंतु आज जी गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रियानो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या ठिकाणावरून आलेली नाही, तर स्वर्गातून आलेली ही गुड न्यूज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि जी वरून बातमी येते ती मनुष्यासाठी आनंद देणारी बातमी असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे वरून काही येतं ते मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं काम करणार येतं. तुम्ही सर्व या ठिकाणी भागामध्ये इतका सुंदर शेतीचा परिसर आहे. खरं तर मला पूजाताईने इकडून यायला सांगितलं, पण मला माहित नाही. त्या यमगर्णीच्या त्या ब्रिज खालून मी गेलो आणि परमेश्वराची इच्छा आणि योजना असेल मी तुमचा सगळा परिसर तिकडपर्यंत गेलो, शाळेकडून त्या नदीकडे गेलो आणि सगळा परिसर फिरून मग या ठिकाणी पोहोचलो. चांगली गोष्ट आहे. हा परिसर पाहताना मला आनंद वाटला. हिरवागार परिसर आहे, खूप चांगली शेती आहे. तुम्ही शेतामध्ये राबणारे, कष्ट करणारे लोक आहात. गाई, जनावर, म्हशी ही तुमची संपत्ती आहे. रोज तुम्हाला चांगला ताजा भाजीपाला मिळतो, शुद्ध पाणी आहे, चांगल्या प्रकारे जनावरांचं दूध मिळत असेल. या सगळ्या गोष्टी माझ्या प्रियानो तुमच्यासाठी चांगल्या आहेत. आज शहरामध्ये आम्हाला वाटतं शहराची वस्ती, शहरामध्ये राहणं खूप चांगलं आहे, परंतु शहरामध्ये प्रियानो ताजं काही मिळत नाही मटणाशिवाय. ते पण बोर्डवर बाहेर लिहिलेलं असतं ताजं बोकडाचं मटण, पण आम्हाला माहित नाही
ते बोकड कधी कापलेलं आहे? डोकं त्याचंच आहे का? धड त्याचंच आहे का? सगळं मिक्स असतं का नाही? परंतु आज तुमच्यासाठी, कारण तुम्ही ताज्या वातावरणात राहणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे देव मला ताजीच बातमी घेऊन तुमच्याकडे पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी शिळ काही सांगणार नाही. माझ्याकडे पुष्कळ संदेश आहेत, परंतु मी विचार करत होतो, मनन करत असताना पालक साहेब, परमेश्वर मला सांगत होता, यांना शिळ काही सांगू नको, ताज सांग. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही ताजे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. उठलं घरातून की शेतात जाणार, राबणार, म्हशी घेऊन त्यांना चांगल्या प्रकारे चारास जाऊन आला, देऊन आला, पाण्यावर घेऊन आला की ताजं दूध मिळणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे मला पाहायला मिळतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ताजे तवाने तुम्ही लोक दिसत आहात. प्रेज द लॉर्ड. भूक लागली आहे का? नाही ना? प्रेज द लॉर्ड. थोडा वेळ ते शारीरिक अन्न बाजूला ठेवूया. आज परमेश्वर तुम्हाला आत्मिक अन्न देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, ही गुड बातमी, ही चांगली बातमी काय आहे? ना पूर्व, ना पश्चिम, ना दक्षिण, उत्तर, स्वर्गातून आलेली बातमी आहे. आणि ती बातमी ही आहे की शास्त्र सांगतं योहान 3:16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने जगावर काय केली? प्रीती केली. जगावर म्हणजे एका राष्ट्रावर नाही, जगावर म्हणजे एखाद्या धर्मावर नव्हे, जगावर म्हणजे एखाद्या वंशावर नव्हे, जगावर म्हणजे जगातल्या काही राज्य किंवा एखाद्या प्रदेशावर नव्हे. माझ्या बहिणीनो, भावानो, तरुण तरुणी, माता पितानो, आज काळजीपूर्वक ऐका. जो परमेश्वर आहे तो एका व्यक्ती किंवा एखाद्या शहराचा किंवा देशाचा किंवा एकट्या धर्माचा परमेश्वर नाही. परमेश्वर हा निर्माण करता परमेश्वर. तो परमेश्वर ज्यानं तुम्हाला आणि मला आपल्या स्वरूपाचं बनवलं. महाराज, संपूर्ण जगामध्ये तुम्ही जावा, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्य, शहरा, गावामध्ये, सर्व माणसांना दोनच डोळे आहेत का तीन डोळे कोणाला आहेत? आपल्या शरीराची जी रचना आहे, शरीर, जीव आणि आत्मा अशी रचना आहे. आणि प्रियानो, मला सांगू द्या, आज आपण सर्वजण जरी वेगळ्या रंगाची असेल, वेगळी बोली, शब्द, भाषा वेगळी असेल, मात्र प्रियानो, आपल्या भावना, आपलं मन आणि आपलं अंतकरण हे समानच आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्यामध्ये देवानं आज तुमच्यानी माझ्यामध्ये जी प्रीती ठेवलेली आहे, जो कळवळा ठेवलेला आहे, जो एकमेकाबद्दल आदर ठेवलेला आहे, कुठल्याही देशात, कुठल्याही ठिकाणी जा, जेव्हा एखाद्या बाळाला एखादी आई मारते, अगं अगं मारू नको, कळवळा येतो नाही का? एखाद्याला काहीतरी इजा झाले, अरे अरे. प्रियानो, प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वरानं एक हा कळवळा, ही प्रीती आणि ही सर्व या भावना आणि मनामध्ये, अंतकरणामध्ये ठेवलेल्या आहेत. आज मला सांगू द्या, जसे तुम्ही आहात तसाच तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एका मातेला, एखाद्या बाळाला, एखाद्या व्यक्तीला एखादी समस्या, आजारपणामुळे किंवा एखादी अडचणमुळे तो दबला जातो, आणि तेव्हा आम्हाला एक मनुष्य म्हणून वाईट वाटतं. काळजीपूर्वक ऐका. एखादा दवाखान्यात आम्ही बघायला मनुष्याला गेलो, आम्हाला वाईट वाटतं, आमचे डोळे भरून येतात, आम्ही त्याचा हातात हात घेतो, आम्ही प्रार्थना करतो, काळजी करू नको म्हणून सांगतो. पण हा स्वभाव जो आहे, हा स्वभाव आम्ही त्याला मानवी स्वभाव म्हणतो. पण आज मी तुम्हाला एक नवीन बातमी सांगतो, हा मानवी स्वभाव नाही, हा दैवी स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचा आहोत. परंतु आज आम्हाला पाहायला मिळतं, जगाच्या मध्ये अनेक लोक कठीण झालेले आहेत, आळशी झालेले आहेत, अनेक लोक निर्भीड आहेत. आणि मग आपण म्हणतो, कसा माणूस बोलतो, काय ही पोरं बोलतात, वागतात हो. काळजीपूर्वक ऐका. आज जेव्हा लोकांना, आपण तरुणांना नशा करताना,
स्मोकिंग, ड्रिंकिंग, तंबाखू, गुटखा, दारू, अनेक गोष्टी मी बघतो. आई वडील रडतात, अश्रू घालतात. आणि मग काय, तो मुलगा जन्माला येताना दारूची बाटली घेऊन आला का? आपण त्याला दुधाची बाटली दिली होती. आणि मग हे बघताना आई वडील अश्रू गाळत आहेत. आज समाजाकडे बघताना वडीलधाऱ्यांना दुःख होत आहे आणि लोक म्हणतात आमच्या वेळेला असं नव्हतं. आणि म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, आज या ठिकाणी जी आराधना झाली, लेकरांनी स्तुती केली, आज तुम्ही एवढ्या आनंदानं उत्सुकतेनं आशेनं इथं आलेला आहात. आज तुमच्यामध्ये जो स्वभाव आहे, मी काळजीपूर्वक सांगतो, तुम्ही दैवी स्वभावानं भरलेले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये आता देवाचा आत्मा कार्य करण्यासाठी तयार आहे. परंतु हा जगामध्ये जो स्वभाव आम्हाला तरुण जे पापामध्ये, व्यसनामध्ये, मरणामध्ये अडकलेला पाहायला मिळतात, तो स्वभाव आज सैतानानं आपला स्वभाव आपला प्रतिरूप त्यांना बनवत आहे. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली. काही चांगले तुमच्या माझ्यासारखे होते किंवा आपण देखील त्यांच्यासारखं अगोदर होतो. आज ही जगामध्ये अनेक लोक नशेनं दशेमध्ये आहेत. म्हणून परमेश्वराने या जगावर प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. कशासाठी? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी, तो इस्रायल मधला असो, अमेरिका, इंग्लंड, जपान, भारत, पाकिस्तान, कोणत्याही देशातला, कोणत्याही राज्यातला कोणीही मनुष्य असू दे, जो कोणी देवाच्या पुत्रावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. माझ्या प्रिय, आजची गुड न्यूज, आजची आनंदाची बातमी ही आहे की परमेश्वराने जगावर म्हणजे जगातल्या सर्व लोकांवर प्रीती केली आहे. प्रेज द लॉर्ड. अरे शास्त्र सांगतं देव प्रीती आहे, देव प्रेम स्वरूप आहे. मी मगाशी म्हणालो ना, कधी कधी आम्हाला एखादी चुकीची गोष्ट वाटली लेकरांच्या बाबत, सुनेबाबत, सासूबाबत, घरामध्ये मुला भावा बहिणीमध्ये आम्हाला थोडासा राग येतो. हे स्वाभाविक आहे. पण बायबल सांगतं रागावा पण पाप करू नका. मुलावर डोळे वठारणं चांगलं आहे, पण मुलांच्या डोळ्यात बोट घालणं चुकीचं आहे. त्याचा गळा दाबणं, त्याला मारणं, हॅलो, बायबल देवाचं वचन सांगतं मुलास छडी मार. अशानं तो मरणार नाही, त्याचं अधोलोकापासून रक्षण होईल. पण छडी मारताना बापाने आणि आईने विचार केला पाहिजे कुठं मारायची ती. माझं मुलं आहे मी मारेन. घरामध्ये असतं बघा सासवासुनाचं, अगं मारू नकोस की, मारू नकोस की, माझं मुलं आहे. मग ती सासू तिकडून म्हणते काय तुझं एकटीच हाय? आणि मग घरामध्ये वाद होतात. जेव्हा आई शिक्षा करते मुलाला करू द्या, पण शिक्षा करताना मातानो आपल्या मुलाला, त्या डोक्यात एक मेंदू असतो तिथं मारू नका, छातीमध्ये एक हृदय असतं तिथं मारू नका. एखादी छडी पायावरती, मी तर म्हणतो आता धाक असा पाहिजे की डोळे वठारलं. पूर्वीचे आई वडील फक्त डोळे वठारले की पोरं चड्डीत, आहे का नाही? आमच्या वेळेला तर परिस्थिती, माझी 53 वर्ष वय आहे, आम्ही अशा परिस्थितीतून आलेलो आहोत. आज माझ्या आई वडिलांना, माता पित्यांना सांगणं आहे की ज्या प्रकारे आम्ही प्रीतीनं भरलेलो आहोत, पण कधी कधी मुलांसाठी रागावणं हे चांगली गोष्ट आहे, पण रागाव आपण पाप करू नका. त्यांच्या गळ्याला हात लावणं किंवा ह्या गोष्टी करू. मी हे स्वभाव काय सांगत आहे की परमेश्वर पण दयाळू आहे, पण तो मंद क्रोध पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कर शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ज्याच्यावर देव प्रीती करतो त्याला तो शासनही करतो. बरेचदा माझ्या प्रियानो आमच्या जीवनात येणारे चढ उतार हे आमच्या भल्यासाठी असतात. आम्ही चर्चला येतो आणि पालक साहेब ह्या अडचणी का, आम्ही दानार पण दशांश वेळेवर देतो आणि हे माझा पैसा घरात का टिकत नाही. आम्ही सर्व मंडळीत वेळेत येऊन भक्ती करतो आणि मग आजार पण का, काळजीपूर्वक ऐका. शास्त्र सांगतं आम्हावर येणार
क्षणिक आणि अल्प संकट हे अनंत काळच्या गौरवाचा भार उत्पन्न करतं. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, कुणीतरी असं म्हटलेलं आहे, दुष्मळत वाहणाऱ्या वाऱ्याला असा म्हणू नकोस, हे वादळा वाऱ्या तू का वाहतोस. त्या वादळ आणि वाऱ्याला मोठा आवाज करत वाहिलंच पाहिजे. जितका वादळ आणि वारा जोरात वाहतो तितका गरुड तितका गरुड अधिक पंख फडफड वापरू लागतो. आणि म्हणून गरुडाला जर आकाशात उंच जायचं असेल तर त्याला वादळ आणि वारा सुटल्याशिवाय त्याची पंख हालत नाहीत आणि तो भरारी घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आम्ही कोंबडीची पिलं नाहीये, आम्ही गरुडाची पिलं आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आजची बातमी ही आहे की जो परमेश्वर ज्यानं सृष्टी निर्माण केली, ज्यानं मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला, ज्यानं मनुष्यामध्ये आपला स्वभाव घातला, कळवळ्याचा, प्रीतीचा, आनंदाचा, हा स्वभाव दैवी स्वभाव आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळतं, जेव्हा देवाने या जगाकडे पाहिलं तेव्हा जगातली परिस्थिती काय होती. आपण या वेळेला लूक कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 79 हे वचन वाचा पहिल्यांदा. लूक कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय 79 हे वचन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जेव्हा देवाने या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, काळजीपूर्वक ऐका, ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदरची परिस्थिती काय होती ही पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे. होय, आज नाताळ आपण साजरा करत आहोत. नाताळ या शब्दाचा अर्थच असा आहे, आनंदाला नाही ताळ. प्रेज द लॉर्ड. नाताळ, भक्तीला ताळ. सगळेजण आनंदाने भक्ती करतात, फराळ करतात, घराची सजावट, रंगकाम, प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतात आणि म्हणून त्याला नाताळ. कशालाच ताळ नसतो. पण मी तर सांगेन, निदान नाताळ साजरा करताना प्रियानो थोडासा ताळ ठेवा आणि त्या ताळातला वेळ प्रभूचं वचन ऐकण्याला द्या. प्रेज द लॉर्ड. भक्तीला येण्याला द्या. नाहीतर पालक साहेब दुसऱ्या दिवशी विचारतील, काय आम्ही एवढा माने साहेबांच्या तिथं नाताळ साजरा केला, किती लोक आलते आणि तुमचं कुटुंब नव्हतं. पालक साहेब, वेळच मिळाला नाही. आज करंज्या सकाळी उठल्यापासून नुसतं डोनेटच करते. प्रेज द लॉर्ड. नाताळ. कोणीतरी फराळात गुंतलंय, कोणीतरी खरेदीमध्ये, शॉपिंग मध्ये आहे. निपाणी चांगलं शॉपिंग असताना कोल्हापूरकडे गेलाय. शॉपिंग मध्ये वेळ आणि कशात तर वेळ. नाताळ. आणि मग हे करत करत कधी नाताळ गेला समजलाच नाही. म्हणून मग अशी सुंदर गीत गायलं, येता येता का बेथलेहेमा येता का, येता येता का बेथलेहेमा येता का, दूतां संगे जय जयकारे गगना भरिता का. म्हणा, येता येता का बेथलेहेमा येता का, दूतां संगे जय जयकारे गगना भरिता का. येता येता का. कुठे येता का? मटण आणायला येता का? तिकडे येता का? त्यांना सांगायचं, बाबा इथे चर्च भरलंय, तिथं उपासनेला येता का? प्रेज द लॉर्ड. भक्तीला येता का? नाताला येता का? वचन ऐकायला येता का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाताळ. येता येता का बेथलेहेमा येता का. काय आहे बेथलेहेमामध्ये? बेथलेहेम हे भाकरीचं घर आहे.
बेथलेहम या शब्दाचा अर्थ भाकरीचं घर. आणि भाकर कोण आहे? येशू ख्रिस्त ही जीवनाची भाकर आहे. आम्ही वर्षभर राबतो, रोज उठल्यानंतर राबतो. कशासाठी? आम्ही सगळं काही पोटासाठी करतो. आणि मग भाकरी खातो आणि आमच्या शरीराला ऊब येते, बरं वाटतं भाकरी खाल्ल्यावर. काय बाई, तुकडा बिकडा खाल्लास का? आता जरा तुकडा खाल्ला, बरं वाटलं बघा. जरा तुकडा खाल्ला की बरं वाटतं, एक नाही. परंतु येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, जी जगाला जीवन देते, जीवन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण जी राबून भाकर खातो ना, ती शरीराला काय करते? शरीराला प्रियानं आरोग्य देते, किंवा शरीरासाठी आहे. परंतु आज मी देवाचा सेवक इच्छाकरी शिव माझ्या बहीण भावांनो, तरुण तरुणीनो, माता पिता, हे सांगण्यासाठी तुम्हाकडे आलेलो आहे की ज्या परमेश्वराने या जगावर प्रीती केली, ती प्रीती अशी आहे की ती प्रीती म्हणजेच आपला पुत्र येशू या जगामध्ये, त्यानं तुम्ही आणि मी जे मगाशी वचन वाचलं, आम्ही अंधकारात होतो, मृत्यूशाहीच्या प्रदेशात लोक होते. तर मला ठाऊक आहे, येशू जगात आला तेव्हा परिस्थिती काय होती? लोक कुष्ठरोगाने व्यापलेले होते. लोक जगातीच्या नाक्यावर एकमेकाला लुटत होते. पापामध्ये, व्यसनामध्ये, व्यभिचारामध्ये, रक्तस्रावी स्त्री सारखा मी जर उदाहरण घेतलं, तुम्ही पहा त्या गोष्टीचा विचार करून. परमेश्वराने या जगावर प्रीती करून येशूला पाठवण्याचा उद्देश काय होता? धर्म स्थापन करणं हा उद्देश नव्हता, तर मनुष्याच्या जीवनाची पुनर्स्थापना करणं. प्रेज द लॉर्ड. जो मनुष्य देवाची निर्मिती होता, जो मनुष्य देवाचं स्वरूप होता, देवाचं प्रतिरूप होता, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा, देवाचा जडून राहिलेला होता, परंतु मनुष्य दैहिक झालेला होता. आज आम्हाला परिस्थिती पाहायला मिळते की लोक दैहिक जीवन जगत आहे. म्हणून शास्त्रात लिहिलं आहे, देहाचं चिंतन मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. माझी विनंती आहे, मी कडक शिस्तीचा पालक आहे. मी जेवढा प्रेमळ आहे तेवढा कडक आहे बरं का, कारण मी दवाखान्यात काम करतो. हॅलो, माझ्या हातात काय असतं दवाखान्यात गेलं माहित आहे ना? इंजेक्शन, सुई. आणि इथं ही सुई आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथं सलाईन पण लावतो मी. हालेलुया, आमेन. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपसात बोललेले लोक मला अजिबात खपत नाहीत. प्रेज द लॉर्ड. कारण सैतान दुष्ट आहे. देव आज वचनाच्या द्वारे माझ्या बंधू बहिणी तुझ्या मनाचं शुद्धीकरण करेल, परिवर्तन करेल, आणि त्याच वेळेला सैतान काय करेल? त्याच वेळेला डायव्हर्ट करतो आपल्याला वचनापासून. म्हणून वचन येत असताना बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन हे कसं आहे? अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. आज आमच्या जीवनामध्ये कदाचित कुणी म्हणू शकत नाही की पालक साहेब मला कशाची गरज नाही. हॅलो, कॅप घातलेले बंधू लक्ष इकडे द्या. सगळ्यांनी मोबाईल आपले बंद ठेवा. आज इथं कोणी म्हणू शकत नाही की मी पूर्ण सुखी आहे, मी समाधानी आहे, मला काही गरज नाही, असं कोणी म्हणू शकत नाही. माझ्या प्रियानो, आज आपण शरीरात आहोत, आजारपण असणार आहे. आपण या जगामध्ये आहोत, आर्थिक समस्या आहेत. आपण कौटुंबिक सामाजिक जीवन जगत आहोत, वादविवाद आहेत. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो, जर तुम्हाला या सर्व परिस्थितीवर मात करून एक विजयाचं, आशीर्वादित, आनंदित, निरोगी, निर्दोष जीवन जगायचं असेल, तर प्रियानो, ज्या परमेश्वरानं आपला पुत्र येशू या जगात पाठवलेला आहे, तो येशूच आम्हाला विजय देतो. तो येशूच आम्हाला शांती देतो. तो येशू ख्रिस्तच आम्हाला आनंद आणि आरोग्य देतो. देवाने जगावर प्रीती केली, कारण देव प्रेम स्वरूप आहे, देव प्रीती आहे. आणि त्यानं प्रीती केली, पण त्यानं कृती केली. प्रेज द लॉर्ड. आम्ही बरेचदा बोलतो, मानवी स्वभाव आणि दैवी स्वभावामध्ये फरक काय आहे. आम्ही बरेचदा बोलतो, मी तुला देतो बर का, आणि द्यायची वेळ आली की आता माझ्याकडे नाही, तू काल यायला पाहिजे होतास.
हॅलो, काळजीपूर्वक ऐका. आज या प्रवेश ख्रिस्ताचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत. प्रियानो, मानवी स्वभाव, जैगिक स्वभाव, दैहिक स्वभाव, आत्मिक स्वभाव, दैवी स्वभाव याविषयी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. कारण मी पण माझ्या जीवनामध्ये 27 वर्षापूर्वी एक दैहिक स्वभाव धारण केलेला मनुष्य होतो. परंतु आज ड्युटी सांभाळून, रुग्णसेवा सांभाळून मी प्रभूची सेवा उगीच करत नाही. मी ख्रिस्ताला जवळून अनुभवलेला आहे. त्याचा आनंद मला मिळालेला आहे, त्याचं आरोग्य मला मिळालेलं आहे, त्याचं उपस्थिती माझ्या जीवनात अनुभवलेलं आहे. त्यानं मला अंधारातून प्रकाशात आणलं, आजारातून आरोग्यात आणलं, पाप क्षमा करून तारण केलं. मला नवीन जीवनाचा अनुभव प्राप्त झालेला आहे. म्हणून मी वेल एज्युकेटेड मिशन हॉस्पिटलमध्ये उच्च शिक्षण घेतलेला मनुष्य माझ्या जवळ आज ही सुखाची साधना आहे, त्यावेळेला होती. परंतु प्रियानो, देवाचा सेवक म्हणतो ना, जो आपणासाठी द्रव्य संचय करतो, जो आपणासाठी द्रव्य संचय करतो पण देवविषयी बाबतीत धनवान नाही, तो रिकामा आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियानो, आमची संपत्ती काय आहे टिकून राहणारी? तर ज्याला ख्रिस्त लाभला त्याला धनलाभ झालेला आहे, ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभ झालेला आहे. माझ्या बंधू, आज तुझ्याजवळ कमी पैसा असेल, एखादी चांगली नोकरी नसेल, चांगलं घर नसेल, तुला समाजात मान सन्मान नसेल, पण आज मी तुझा बंधू या नात्यानं सांगू इच्छितो, जेव्हा येशू ख्रिस्त तुझ्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये येतो ना, तेव्हा देव आपली परिस्थिती बदलून टाकतो, आपला स्वभाव बदलतो, आपल्या आसपासचे त्रास देणारे, पिडणारे लोकांचं जीवन देव बदलतो. म्हणून काळजीपूर्वक ऐका. आज तुमची परिस्थिती काय आहे? निराश होऊ नका, दुःख करू नका. आजारपणामुळे मला ब्लड प्रेशर आहे, मला डायबिटीस आहे, मला दमा आहे, माझं घर छोटं आहे, माझी मुलं कधी मोठी होतील, अनेक समस्या आहेत. मला सरकारी नोकरी पाहिजे आहे, मला ट्रेनिंगला जाय, अनेक समस्या आहेत. पण आज त्या समस्याचं उत्तर एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. कारण तो म्हणतो, मी तुला शांती देतो, माझी शांती तुला देतो. जग देतं तसं नाही. हा, येशू का म्हणू शकला की मी माझी शांती तुला देतो? कारण प्रियानो, शास्त्रात लिहिलेलं आहे, मनुष्याला शांती मिळावी अशी शिक्षा त्यानं वधस्तंभावर भोगलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो येशू का म्हणू शकतो, मी तुला व्याधीमुक्त करणारा देव आहे? कारण येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती आमच्यासाठी फटके सहन केले. त्याला बसलेल्या मारांच्या वयानं मनुष्याला आरोग्य जाहीर झालेलं आहे. तो येशू ख्रिस्त का म्हणू शकतो की येशूचं रक्त आम्हाला पापांची क्षमा करतं? कारण प्रियानो, येशूचं रक्त शुद्ध आणि पवित्र आहे. आणि म्हणून आज जर तुम्ही काळजीपूर्वक संदेश ऐकाल तर आजच प्रसाद समय आहे. जे वरून येतं ती गुड न्यूज आहे. आणि गुड न्यूज ही आहे की येशू वरून आलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी तुम्हाला म्हणेल तो पूर्वेकडून आलेला देव आहे, तो पाश्चात्य देशाचा आहे, तो त्या देशातला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त पौल कलसेकरच्या पत्रामध्ये म्हटलेला आहे, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. येशू ख्रिस्त कसा आहे? तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. सर्व उत्पत्तीत तो ज्येष्ठ आहे. जे काही झाले या भूतलावर ते त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. प्रेज द लॉर्ड. राजे, अधिपती, देवदूत सगळं काही येशू ख्रिस्तामध्ये उत्पन्न झालं. आणि म्हणून आज जे मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगत आहे की येशू शांती देणारा देव आहे, येशू ख्रिस्त आनंद देणारा देव आहे, येशू आमचे व्याधी मुक्त करणारा देव आहे, येशू आमचे अश्रू पुसणारा देव आहे. याला कारण काय? कारण येशू ख्रिस्तामध्ये त्या देवानं, परमेश्वरानं मानवी स्वभावाला लागणारी, मानवाच्या जीवनाला लागणारी प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्तामध्ये ठेवलेली आहे. माझ्या प्रियानो, आम्हाला ती प्राप्त करून घ्यायची. आणि म्हणून त्यावेळेला परिस्थिती काय होती? लोक अंधकारात बसले होते, मृत्यूच्या प्रदेशात होते. पवित्र शास्त्रामध्ये 2 करार आपल्याला ठाऊक आहे, जुना आणि नवा करार. पण जुना करारानंतर नवा करार, ख्रिस्त जन्मास येईपर्यंत 400 वर्ष देव माणसाशी बोलला नाही, निशब्द काळ होता. आणि त्यामुळे लोकांना समजत नव्हतं या आजारातून कोण बरं करेल,
या पापातून मला कोण क्षमा करेल? या कुष्ठरोगातून मी कधी शुद्ध होईन? माझे अंध, माझे नेत्र कोण उघडेल? आज ही प्रियजनानो, पुष्कळ आमच्या संकट येतं, आजारपण येतं, आर्थिक दारिद्र्य येतं, तेव्हा आम्ही आपल्या परिवारामध्ये अश्रू गावताना म्हणतो, हे परमेश्वरा, माझी परिस्थिती कोण बदलेल? परंतु आजची गुड न्यूज ही आहे की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं चांगलं आहे. माझ्या बहिणी, आपल्या बहिणी पुढे हात पसरू नको, बंधू पुढे हात पसरू नकोस, जगापुढे हात पसरू नका, फक्त येशू पुढे हात जोडा. तो धावा ऐकतो आणि उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. प्रॉब्लेम कुठे आहे? बायबल सांगतं, ऐकू येत नाही इतका देवाचा कान मंद झालेला नाही, उद्धार करवत नाही इतका त्या परमेश्वराचा हात. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तरुण तरुणीनो, आज ही परमेश्वराचा हात तुमच्यासाठी तोकडा झालेला नाही. मग तुम्ही म्हणाल, पाऊल साहेब, माझ्या जीवनामध्ये हा आजार, हे अंधार, ही गरिबी, मला नोकरी का लागत नाही, कारण काय? तर शास्त्र सांगतं, तुम्ही आणि तुमचे अपराध. तुम्ही म्हणजे तुमचा हट्टी स्वभाव, तुम्ही म्हणजे तुमचा दैहिक स्वभाव, तुम्ही आणि तुमचा अपराध देव आणि मनुष्य यामध्ये आडभिंतीसारखे झालेले आहेत. एक बाळ रडल्याशिवाय आईला दूध येत नाही, आणि जेव्हा बाळ रडतं तेव्हा आई समजू शकते, काळजीपूर्वक ऐका, माझं बाळ का रडत आहे. एक तर त्याला भूक लागली असेल, दुसरी गोष्ट त्याला काहीतरी मुंगी चावत असेल, तिसरी गोष्ट कदाचित त्यानं सू केली असेल. लगेच ती माता आपल्या बाळाला उचलते, त्याचे कपडे चेक करते, माझ्या बाळाला कुठे काही चावलं काय, माझ्या बाळानं सू केली की ओलं झालं की काय, माझ्या बाळाला भूक लागली की काय, सगळीकडे हात लावून ती माता बघत असते. आणि मग ते आपल्या फिडिंग करते बाळाला, आपल्या बाळाला दूध पाजते. जसं जसं ते बाळ तिच्या जवळ येतं, तिला पाणी फुटतो. मराठी भाषेत तिला पाणी फुटतो, ती डोक्याने हात फिरवू लागते, ते बाळ दूध पिऊ लागतो आणि त्याचं पोट भरतं. रडणारं बाळ शांत होतं, आईच्या कुशीमध्ये त्याला झोप लागते, तिलाही बरं वाटतं आणि बाळालाही बरं वाटतं. प्रियजनांनो, परमेश्वर एक मातेचं हृदय असणारा, पित्याचं हृदय असणारा देव आहे. म्हणून तो यशाच्या पुस्तकात म्हणतो, स्त्रीला आपल्या ताण्याचा बाळाचा विसर पडेल काय? कदाचित पडेल, पण मला, परमेश्वर म्हणतो, मला मुला कुटुंबानं, परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, मला तुमचा कदापि विसर पडणार नाही. तुम्ही म्हणाल, पालसाहेब, आयांना बाळांचा विसर कधी पडतो? मी हॉस्पिटलमध्ये काम करतो. एक माता जेव्हा प्रसूतीसाठी वेदना देत असते, वेदना, मरणप्राय वेदना असतात, आणि तिचं सगळं लक्ष ते बाळाकडे असतं. मी परवा MICU मध्ये, ICU मध्ये काम करत असताना एक सिरियस माता त्या ठिकाणी आणली. मी तिचं ब्लड प्रेशर आणि सगळं मॉनिटरिंग केलं. तिला म्हणत होतं, तुमची नाडीची ठोके अगदी व्यवस्थित आहेत, काळजी करू नका, पल्स व्यवस्थित आहे, BP व्यवस्थित आहे, ऑक्सिजनची लेवल व्यवस्थित आहे, काळजी करू नका, थोडंसं धाप लागल्यासारखं झालं म्हणून तुम्हाला इथं आणलेलं आहे. माझं तिनं मुकाट्यानं ऐकून घेतलं. मला म्हणले, डॉक्टर साहेब, नाडी व्यवस्थित आहे सगळं, मला ते काही सांगू नका, माझं बाळ कसं आहे. हालेलुया. माझं बाळ कुठं आहे? मी पण एक मनुष्य आहे, याच्या आतमध्ये मला एक हृदय आहे, मला एक मन आहे. स्पर्श झाला मला. एक माता जिने मोठ्या प्रसूतीच्या वेदना भोगून आपल्या बाळाला जन्म दिला, ती म्हणते, माझी नाडी, माझा BP, माझा ऑक्सिजन महत्वाचं नाही, पण ज्याला मी जन्म दिला ते बाळ माझं कुठं आहे, कसं आहे. प्रियजनो, येशू ख्रिस्त धर्माचा नाही, मनुष्याचा निर्माण करता देव आहे. आज तो येशू ख्रिस्त या जगामध्ये तुम्हा प्रत्येकाला तो आपलं एक बाळ म्हणून बघत आहे, आपलं मूल म्हणून पाहत आहे. जग बघताना आमची कास्ट आणि कलर बघतं. कास्ट कुठल्या जातीचा आहे, कुठल्या रंगाचा आहे. पण आनंदाची बातमी मला सांगू द्या, हे जग कास्ट आणि कलर बघतं, रंग आणि जात बघतं, पण येशू ख्रिस्त कास्ट आणि कलर बघत नाही. आम्ही पाळक वर्ग कास्ट आणि कलर बघत नाही, आम्ही
जो परमेश्वर मनुष्याची अश्रूने हृदय बघणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. आज तो स्वर्गीचा देव जो प्रेम स्वरूप प्रीतीने भरलेला देव आहे, त्याने परमेश्वराने जगाकडे पाहिलं तेव्हा लोक अंधारात होते, आजारात होते, अशुद्ध, अमंगळ, अंधश्रद्धेमध्ये होते. सगळं अक्षराने चालू होतं. अंधारात, अज्ञानात, अशुद्ध गोष्टी, अमंगळ गोष्टी, अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये लोक नाश चालले होते. आज जेव्हा मी जगाची परिस्थिती बघतो, कुणीतरी काय सांगतं, काय झालं, बाळ रडायला लागले. अग काय साधी का शानी, तू 4 मिरच्या घे की आणि टाक. जगाची ट्रीटमेंट. मिरच्या कशासाठी असतात? मिरच्या चटणी करायसाठी असतात. नाही बाळ तरी पण रडना, लिंबू घे आणि काप. लिंबू कशासाठी असतं? पिळून सरबत करून खायसाठी. खोबरं मटणात घालायसाठी असतं. आणि मग आम्ही अज्ञानी लोक, अज्ञानी अमंगळ गोष्टी ऐकून त्याप्रमाणे करतो आणि देवाला दुःख होतं. काळजीपूर्वक ऐका. जेव्हा मी कुत्र्याला भाकर तिथं टाकतो, तिथं नाही पडली, चुकून तुमच्या हॉलमध्ये पडली, कुत्र तिथं येतं, दुसऱ्या दिवशी तुमच्या ताटाजवळ येतं. प्राइज द लॉर्ड. सैतानाचा लाड करू नका. प्राइज द लॉर्ड. जितकं तुम्ही अंधश्रद्धेच्या आणि अज्ञानाच्या गोष्टी कराल, तितकं सैतान तुम्हाला भीतीमध्ये घालवेल. आणि भीती ही सैतानापासून आहे आणि भीती मरणाकडे नेते. पण आज आनंदाची बातमी ही आहे की विश्वास देवापासून आहे, विश्वास जीवनाकडे नेतो. प्राइज द लॉर्ड. विश्वासात वाढा. देवावर विश्वासात, वचनावर विश्वास ठेवा, संदेशावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. विश्वासानं प्रार्थना करा. विश्वासाचं जीवन जगा. विश्वासू राहा. देवाशी विश्वासू राहा. स्त्रियानो आपल्या पतीशी विश्वासू राहा. पतीनो आपल्या पत्नीशी विश्वासू राहा. दोघं मिळून आई वडिलांशी, सासू सासऱ्यांशी विश्वासू राहा. देवाशी विश्वासू राहा. तुमचं कुटुंब टिकून राहील. बाहेर काय तर चाललंय, आत काय तर चाललंय. अहो ताट केलंय जेवा की, नको जीवन आलोय किंवा नको भूकच नाही. कशी लागेल? येता येता कुठल्या तरी धाब्यावरती जराशी ढोसली आणि जरासं 4 घास खाल्लं. पहिल्यांदा फॅशन म्हणून बरं वाटतं, फॅशन म्हणून बरं वाटतं, नंतर रेशनला पण पैसे नसते. अवस्था बायकांची वाईट होते. आणि म्हणून तरुणानो, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. देवाने तुम्हाला आपला आत्मा तुमच्यात घातलेला आहे. देवाने वरून सगळ्या गोष्टी मोफत दिलेल्या आहेत. शेतकरी मशागत करतो, पण देव वरून पाऊस पाडतो. प्राइज द लॉर्ड. आपण घरातून बाहेर पडतो, देवाने सकाळी सूर्य आपल्यासाठी उगवून ठेवलेला आहे, म्हणून आम्ही प्रकाशात चालतो. नाहीतर अंधारात कुठं तर ठसकत पडलो असतो. मोफत दिलेलं आहे. पाऊस मोफत आहे, प्रकाश मोफत आहे. कोविडच्या वेळेला सिलेंडर घेऊन लोक फिरत होते. सिलेंडर पण मिळत नव्हते, आयसीयू मिळत नव्हते, ऑक्सिजनची कमतरता. परमेश्वराने आम्हाला मोकळा श्वास दिलेला आहे. पहा, ज्या परमेश्वरानं या जगावर प्रीती केलेला आपला पुत्र दिला. माझ्या प्रियानो, हा कशासाठी आहे? तर आम्हाला जीवन देण्यासाठी आहे. आमचा नाश होऊ नये म्हणून आलेला आहे. आणि म्हणून ही बातमी माझ्या प्रियानो, आज मी देवाचा सेवक सांगत आहे. ही बातमी येशूच्या जन्माची परमेश्वरानं गुपित ठेवली नाही. हॅलो, येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी गुपित राहिली नाही. देवाला ठाऊक होतं की ही बातमी कुणाला कळवायची. लूका वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 26 पासून 35 पर्यंत लवकर वाचा. नंतर 6व्या महिन्यात देवाने, हॅलो, परमेश्वरानं काय केलं बघा. देवाने 6व्या महिन्यात गालिलातील नाझरेत नावाच्या एका गावात एका कुमारीकडे स्वर्गातून देवदूत आला. बरं का? हॅलो, मी म्हंटल ना, परमेश्वर वरून मनुष्याला सर्व काही देतो. वरून पाऊस पडतो आणि आम्हाला अन्न मिळतं. वरून प्रकाश येतो आणि आम्ही प्रकाशात चालतो. वरून हवा वाहते आणि आम्ही श्वास जिवंत राहतो.
प्रिय परमेश्वर जे काही देतो ते वरून देतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरानं यापेक्षाही चांगली गोष्ट आम्हाला दिलेली आहे, ते म्हणजे वरून देवदूत पाठवलेत आणि ते एक बातमी घेऊन आलेत एका कुमारी मरियेकडे. ती बातमी काय आहे? पुढं, त्या दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या वाग्दत्त होती. ती कुमारी मरिया होती. ती वाग्दत्त, त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे कुठे येऊन म्हणाला? आत येऊन. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक आहे का माझ्या बहीण भावाने? इकडे लक्ष द्या वचनाकडे. देव आपलं वचन पाठवून कार्य करतो. देव आपला पवित्र आत्मा पाठवून काम करतो. देव आपले देवदूत पाठवून काम करतो आणि देव आपले सेवक आणि संदेश पाठवून काम करतो. प्रेज द लॉर्ड. हॅलो. ह्यात काय तर दिसलं, त्यात काय तर दिसलं, वांग्यात काय दिसलं, बटाट्यात काय दिसलं, असं काही देव करत नाही बरं का. इकडे दगडात काय तर दिसलं, तिकडं चंद्रावर काय तर दिसतंय. लोक चंद्रावर राहायला उत्सुक झालेले. बाबांनो, देवाने विचार केला मनुष्य फक्त इथंच ठीक आहे पृथ्वीवर. हालेलुया. ही निर्मिती दुसरीकडे कुठं स्थिर राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. नाही तर त्यानं आम्हाला जलात ठेवलं असतं ना. पण त्याला माहित आहे जलात मगर आहे, मगर खाऊन टाकेल आहे का नाही. पण काळजीपूर्वक आहे का की परमेश्वर ज्ञानाने भरलेला देव आहे. तो सर्व समर्थ आहे, सर्व ज्ञानी आहे आणि सर्व व्यापी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे गुण काय आहेत? की परमेश्वर सर्व समर्थ आहे. म्हणा, परमेश्वर सर्व समर्थ आहे. परमेश्वर सर्व ज्ञानी आहे. परमेश्वर सर्व व्यापी आहे. असा सर्वज्ञानी परमेश्वरानं काय केला? एक देवदूत कुमारी मरियेकडे पाठवला. तो बाहेरच थांबला. काय आत कोण आहे? बाहेर ये. आजकाल काय चालतं? आतल्याला बाहेर बोलवलं जातं. जरा हात दाखवा, जरा कपाळ दाखवा, जरा हे दाखवा. सावध राहा. बाहेर राहून आत बोलावण्याकडे जाऊ नका. हे दाखवा, ते दाखवा, मग या की आत, आणि मग सगळं घर दाखवा आणि दुसऱ्या 8 दिवसामध्ये तुमची तिजोरी खाली. हॅलो. येशूने म्हटले चोर येतो तो चोरी घात. पण येशूने काय म्हटले? मी आलो आहे ते जीवन द्यावयास. प्रेज द लॉर्ड. येशू द्यावयास आलेला देव आहे. तो आपली शांती द्यावयास आलेला, आम्हाला आनंद द्यावयास, आम्हाला आरोग्य द्यावयास आणि आम्हाला जीवन द्यावयास आलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आमची जबाबदारी काय आहे? त्याची वाणी ऐकणं, त्याचं वचन ऐकून त्याच्या मागून जाणं. तेव्हा आम्ही वाचून आशीर्वाद येतो. कुमारी मरियेकडे हा देवदूत आत येऊन तिच्याकडे म्हणतो, काय म्हणाला? हे कृपा पावलेले स्त्री, तुझं कल्याण असो. देव प्रभू तुझ्याबरोबर असो. मागचे लोक बोलतायत, हॅलो, कृपा करून मी थोड्या वेळात थांबणार आहे, तुम्ही बोलू नका आपसात, इकडे कान द्या. आवडत आहे का? कन्नड मध्ये सांगू का? नको ना, मला येतच नाही. माझी सासरवाडी इथंच आहे संकेश्वरला, पण मला कन्नड येत नाही. प्रेज द लॉर्ड. इंग्लिश चांगलं येतं, थोडंसं मराठी येतं आणि थोडंफार हिंदी. म्हणून ज्या भाषेत चालू आहे तिथं चालू द्या. प्रेज द लॉर्ड. हॅलो, तुमच्या बोलणं थांबवा. म्हणजे प्रियानो, तू म्हणाला हे कृपा पावलेले स्त्री तुझं कल्याण असो. ही गुड न्यूज आहे. परमेश्वर जेव्हा पाठवतो ना, दुःखाची बातमी घेऊन पाठवत नाही, आनंदाची बातमी देतो. प्रेज द लॉर्ड. आज सावध राहा. अनेक लोक काहीतरी सांगतात भविष्यवाणीद्वारे. दुःख, निराशा, भीती दाखवणाऱ्या भविष्यवाणीवर कधी विश्वास ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. कारण देव नेहमी आनंदाची बातमी घेऊन सेवक संदेश त्यांना पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज समाजामध्ये प्रॉब्लेम्स कुठे आहेत? लोक द्विधा मनस्थिती आहेत. चर्चला एका जायचं, पालकांचं दुसऱ्याचं ऐकायचं, इथं ऐकायचं, तिथं दान द्यायचं.
जिथं आम्ही मंडळीत येतो, जे पालक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करतात, सुखदुःखात भाग घेतात, आम्हाला मार्ग, त्या पास्टरांच्या बरोबर त्या मंडळीमध्ये आम्ही विश्वासू राहणं फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही माकड नाहीये या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रभूची लेकरे आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणतात ना, दिल्या घरी बाई सुखी राहा, प्राप्त झालेल्या मंडळीत आनंदी राहा. प्रेज द लॉर्ड. घरातलं जाणणं खा. आज मी कदाचित बाहेरचा माणूस बिर्याणी द्यायला आलो म्हणून माझ्या पण जास्त नादाला लागू नका. प्रेज द लॉर्ड. मला पण 150 लोकांची मंडळी आहे. आजच्या पुरतं माझं ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. आवडलं तर याच्यापेक्षा चांगली बिर्याणी पुढच्या वेळेला तुम्ही बोलावलं तर घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाने एवढे चांगले सेवक तुम्हाला दिलेले आहेत, यांच्यासाठी प्रार्थना करा. परमेश्वर त्यांच्या मुखाद्वारे तुमच्याशी बोलेल. परमेश्वर आत्म्याचं गुण त्यांना प्रगट करेल. तुम्ही देवाला धरून, मंडळीला धरून आणि सेवकांना धरून राहा. आपल्या सेवकांविरुद्ध बोलू नका. मंडळीतील एकमेकांविरुद्ध कुरकुरू करू नका. संदेशाचा अधिकार करू नका. आत्म्याला विझवू नका. कुमारी मरिये, देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. तुझं कल्याण असो. एक गुड न्यूज, आनंदाची बातमी या कुमारीकडे आली. काय झालं? या बोलण्यानं खळबळ उडाली, अस्वस्थ झाली, घाबरली. अचानक देवदूत माझ्या घरी. अचानक तुमच्या घरी जर कोणीतरी VIP माणूस आला तर आपण गडबडून जातो ना. आणि मग हे अभिवादन काय असेल की हा देवदूत मला आत येऊन म्हणत आहे की देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. यापेक्षा आनंदाची गुड न्यूज काय असेल? जेव्हा माझ्या बहीण भावानो, जेव्हा एखादा सेवक एखादं वचन तुम्हाकडे येतं आणि परमेश्वर म्हणतो, मुली भिवू नकोस, मी तुला या गरिबीतून बाहेर काढतो, आजारातून बाहेर काढतो. बंधू, परमेश्वर जर तुला म्हणेल मी तुझ्या बरोबर राहीन, मी तुझं सहाय्य करेन, जेव्हा देवाचं वचन आम्हाला स्पर्श होतं, देवाची कृपा आमच्यावर उतरून येते, तेव्हा त्यापेक्षा आनंद काय आहे? आज मला सांगू द्या, परमेश्वरानं देवदूत पाठवून मरियेला अभिवादन केलेलं आहे. मरिये, देवाची कृपा तुझवर झालेली आहे. देवदूताचं ती ऐकत होती. प्रियानो, बायबल सांगतं ऐकल्यानं विश्वास वाढतो. ही ऐकत राहिली, ही पळाली नाही. ही घाबरली, अस्वस्थ झाली, पण पळाली नाही. काही लोक देवाच्या वचनापासून, देवाच्या सेवकांपासून पळतात. हॅलो, पळू नका. योना पळाला, निनवेला जा म्हणून सांगितलं, त्याने तारसाच्या जहाजात बसून गेला. टाकला मासा, उघडलं तोंड, गिळला त्याला. मग म्हणतोय, देवा मी तुझ्यापासून कुठं जाऊ? इकडं गेला तू आहेस, तिकडं गेला, जलाच्या तळाशी पण तू आहेस. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, मनुष्य देवापासून लपूच शकत नाही. पण आनंदाची खरी बातमी, सत्य तुम्हाला सांगतो की देवापासून लपायचं नसतं, तर देवच आमचा आश्रय बनवायचा असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझ्या बंधू, तुझा पाप कितीही मोठा असू दे, माझ्या बहिणी तुझी चूक कितीही मोठी असू दे, आज स्वतःला दोष देऊ नका. आनंदाची बातमी आहे की येशू आम्हाला आश्रय देण्यासाठी, आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी, आम्हाला व्याधीमुक्त करण्यासाठी, आम्हाला शांती देण्यासाठी आलेला आहे. आजाराचं भय, मरणाचं भय बाळगू नका. येशू स्वतः म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. येशू म्हणतो, माझा आनंद तुमच्यामध्ये असू द्या, म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. माझं वचन तुमच्यामध्ये असू द्या आणि तुम्ही मग प्रार्थना करा. पाहिजे असेल ते मागा, मी तुम्हाला देईन. तुम्ही माझ्या नामावर विश्वास ठेवून प्रार्थना करा आणि मी तुम्हाला उत्तर देईन. आज प्रॉब्लेम्स कुठं आहे? आज आम्ही देवाच्या नामावर विश्वास ठेवण्यास कमी जास्त आहोत. चांगलं झालं की देवा तुला धन्यवाद. चांगलं होत, मग संपत्ती वाढली, घर वाढली की मग देवाचा विसर पडतो. पालक साहेब, आता पहिल्यासारखं मला यायला मिळत नाही बघा. हॅलो, धनाच्या मागे जाऊ नका, ख्रिस्ताच्या मागे जा. प्रेज द लॉर्ड. हे सगळं जग तुमच्या मागे येईल. प्रेज द लॉर्ड. आणि जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे येतील. इचलकरंजी शहरामध्ये
मी एकटा आलो होतो दवाखाना शोधत, माझ्याजवळ काही नव्हतं, घर सोडून एक बॅग घेऊन आलो होतो. परंतु देवाच्या दासानं मला सांगितलं होतं, पैशाच्या मागे जाऊ नको, ख्रिस्ताच्या मागे जा, जगातल्या सगळ्या गोष्टीला प्राप्त होते. परदेशात जाऊन पैसा मिळवावा, पुष्कळ संपत्ती मिळवावी, या ध्येयानं मी बाहेर पडलेला मनुष्य होतो. परदेशात जाण्यासाठी मुंबईला गेलो, 12-12 तास ड्युट्या केल्या. बायपास झाले पेशंटची, मी 12-12 तास काळजी घ्यायचं. आणि 1997 ला मला 200 रुपये सकाळी मिळायचे. असं साठवून माझी सुटकेस भरलेली. मलेशियासाठी माझं सिलेक्शन झालं, जाणार होतो, विजा पासपोर्ट तयार होतं. आणि ज्या वेळेला मी त्या ऑफिसच्या दारात गेलो, आता निघायचं आहे, तर त्या ऑफिसला मोठं टाळं होतं. एजंट माझा पासपोर्ट आणि पैसे घेऊन गायब झाला होता. धक्का बसला, धोका प्राप्त झाला. जेव्हा एखादा मनुष्य धोका देतो आणि धक्का देतो ना, तेव्हा फक्त परमेश्वरच आम्हाला सावरू शकतो. प्रेज द लॉर्ड. हे जग धोका देणार, हे जग धक्का देणार आहे, परंतु बायबल सांगतं येशू ख्रिस्त आम्हाला हात देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आम्हाला उकिरड्यावर उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवणारा देव आहे. तो वाकलेल्या सरळ करणारा देव आहे. तो कुष्ठ्या शुद्ध करणारा देव आहे. माझ्या तरुणपणात मी पश्चाताप केला, प्रभू कदाचित हे तुला आवडलं नसेल की मी मलेशियात जावं. मी मुंबई सोडली, गावाकडे आलो, पश्चाताप केला, प्रार्थनांमध्ये जॉईन झालो. ख्रिस्ती कुटुंबातून होतो, पण ख्रिस्त माझ्यामध्ये तितका कार्य करत नव्हता. प्रार्थनेपुरता, नाताळपुरता. परंतु ज्या वेळेला मी येशूला शरण गेलो, दावीद राजा म्हणतो मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने मला माझ्या सर्व भयापासून सोडवलं. माझ्या प्रियानं परमेश्वराला शरण गेल्याशिवाय देव जीवनात काम करत नाही. आपण मराठीत म्हण म्हणतो ना, मेल्याशिवाय काय चांगलं माहित आहे तुम्हाला. पण आपल्याला परमेश्वरानं जगात मरून स्वर्गात जाण्यासाठी नाही, आमचा नवा जन्म झाला पाहिजे. म्हणजे आम्ही या शरीरामध्येच असताना आमचं सुरवंटाचं फुलपाखरू झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. शाऊलाचा पाऊल झाला पाहिजे, स्वभावात बदल झाला पाहिजे. जुना स्वभाव, जुन्या चालीरीती, जुनं वागणं, जुनं सगळं जेव्हा मी टाकतो, कारण सुरवंट कसं आहे, सुरवंट अंगावर बसलं भारी वाटतं नाही, आग आग होते. कदाचित आमचा जुना स्वभाव, जुन्या गोष्टी चालीरीत्या मी पाळतो, हे सुरवंटासारखं आहे. माझ्या बंधू, आज देव तुझ्याशी बोलत आहे, माझ्या बहिणी तुमच्याशी देव बोलत आहे. तुम्ही चांगली भक्ती करणारे असाल, पण घरात जाऊन जर शिव्या देणारे असाल, तुम्ही इथे येऊन प्रार्थना चांगली करणारे असाल, पण घरात जाऊन जर सासू सासऱ्यांची, आई वडिलांची सेवा करत नाही, तर देव प्रसन्न होणार नाही. हॅलो, प्रभूला शरण जाणं म्हणजे नम्र होणं. आणि याकोबाच्या पत्रात लिहिलं आहे, आधी नम्रता मग मांडेदा. पॉल साहेब, आम्ही चर्चमध्ये किती नम्र होतोय माहित आहे का? आणि इथून घराकडे गेल्यावर माझ्यासारखी मीच माझी घागर लावली चावीला की दुसऱ्या घागरी पाठीमागे जातात. तुमच्याकडे पाणी भरपूर असेल, आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे म्हणून उदाहरण देतो. माझ्या घागरीनं सगळ्यांच्या घागरी अशा मी धड 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 फेकतो. पहिली माझी घागर भरली पाहिजे. चांगली साक्षी आहे का? मी जर पदर खावला ना, मी कुठल्या गावची म्हटलं ना, माझ्या गावचं नाव सांगितलं की सगळ्या घाबरतात मला. मी कोल्हापूरची कसली मिरची. आता काय मिरच्यात पण प्रदूषण झालंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाबांनो, ती लवंगी मिरची नको. आता ढबू मिरची सारखं राहा. प्रेज द लॉर्ड. सगळीकडे वापरतात ढबू मिरचीला, आहे का नाही? कशाला? मी या गावची, मी त्या गावची. मी प्रभूची म्हणायची, बाई तू पहिल्यांदा भर. अगं तू नाही, तू भर म्हणायचं. आणि मग त्या सगळ्या धरून म्हणतील आधी हिची घागर भरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आधी नम्रता. घरच्यांना जेवण वाढा. आई जेवली का, बाबा सासू सासरे जेवले का, तुकडा खाल्ला का, ते पहिल्यांदा बघा ना. सासू बाहेर बसल्या तोपर्यंत हांडलं मटण पावशेर. जावा की जेवा जावा. काय जेवा जावा.
पहिल्यांदा त्यांना वाढा, वडीलधाऱ्यांना द्या, वृद्ध लोकांना पहिल्यांदा द्या, त्यांनी खाऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. किती ग बाई माझी सून चांगली. हा, देव पाहतो, देव पाहतो तुमचं उठणं बसणं. देव फक्त बंद खोलीतली प्रार्थना बघत नाही, तुम्ही बंद खोलीमध्ये काय काय खाता आणि कसं कसं वागतात ते पण देव बघतो. प्रेज द लॉर्ड. वडीलधाऱ्यांचा मान राखा, सासू सासऱ्यावर प्रीती करा, मुलांना भीड मर्यादेचं शिक्षण द्या, देवकाच्या सेवकाचा सन्मान करा. माझ्या प्रियानो, जेव्हा मी देवाला शरण गेलो तेव्हा परमेश्वरानं मला आयशी हॉस्पिटलची नोकरी दिली. देवाच्या सेवकांनी प्रार्थना केली, म्हटले पैशाच्या मागे जाऊ नको, देवाच्या मागे जा. आणि आयशी हॉस्पिटलमध्ये मी सर्व्हिस करू लागलो. ड्युटी संपली, कुठं जायचं माहित नव्हतं. एक मित्र भेटला मुंबईमध्ये, माझ्या बरोबर तो काम करत होता. त्याने आपल्या घरात नेलं, 2 दिवस सांभाळलं. थोडेसे पैसे होते, त्यातून एक चटई बकेट वगैरे खरेदी केली. प्रवास सुरू झाला आणि त्याच वेळेला प्रभूची जास्त ओळख झाली. सायकलीवरून प्रभूची सेवा करू लागलो, सुवार्ता गाजवू लागलो. पवित्र आत्मानं मला भरलं. रोज 5-5, 10 अध्याय वाचवला, गुडघ्यावर प्रार्थना करू लागलो. एक जीवन बदललं. एक तरुण होतो, पण जगाच्या गोष्टी माझ्यामध्ये होता. परंतु जेव्हा मी देवाचं वचन वाचू लागलो, प्रार्थना करू लागलो, आपोआप प्रियानो प्रकाश आला आणि अंधार निघून गेला. आरोग्य आलं, आजार निघून गेला. प्रभू माझ्या जीवनात आला. व्यसन आणि सर्व गोष्टी आपोआप निघून गेल्या. प्रेज द लॉर्ड. जा म्हणायला लागत नाही पापाला, चुकीच्या स्वभावाला. गावाकडची बाई नेहमी धुनत होते ना भांड्या त्या दगडावर, तुम्ही दगड उचलून बघा. दगड उचलला की किड मुंगी आपोआप जातात. का जातात? दगड उचलला म्हणून नाही, तुम्ही दगड उचलला पण प्रकाश आल्यानंतर त्या प्रकाशात ते किड मुंगी राहत नाही. प्रेज द लॉर्ड. देव प्रकाश आहे आणि बायबल सांगतं, येशू म्हणतो मी जगात प्रकाश असा आलेला आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तो आजारात राहणारच नाही, तो अज्ञानामुळे नाश पावणारच नाही. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश असा आलेला आहे. आज त्या प्रकाशावर विश्वास ठेवा. म्हणून त्याच्या जन्माचा प्रकाश मागी लोकांनी तो तारा पाहिला. ज्ञानी होते, ज्ञानी होते, त्यांनी तो प्रकाश पाहिला. त्यांचा अभ्यास होता आणि त्यांच्या लक्षात आलं की आतापर्यंत अनेक तारे जन्मास आले, हा तारा काहीतरी वेगळा आहे. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, त्या 3 मागे लोकांनी ताऱ्याच्या दिशेने चालत होते, पण जराशी त्यांनी वाट बदलली. हॅलो, आपण कधी कधी देवाच्या दिशेने चालतो, चांगलं होईपर्यंत देवाच्या दिशेनं, नाही का? येशूनं प्रवचन दिलं, डोंगरावर भाकरी दिली आणि सांगितलं पलीकडे जाऊ आपण. खाली उतरून आले आणि कदाचित त्या भाकरीच्या ओझ्यानंच ती नाव बुडत असेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग नाव बुडू लागली आणि मग हे घाबरले, आता काय आम्ही मरतोय. येशू त्यांच्याकडे आला, नाव पाण्यावरून चालवलं आणि हे काय म्हणाले? भूत भूत. आणि काही वेळापूर्वी ज्याने सत्य वचन सांगितली, स्वर्गाच्या गोष्टी, सार्वकालिक जीवनाच्या शांतीच्या गोष्टी, त्यांना अन्न दिलं, टोपल्या भरल्या, त्याला काही क्षणात वरून खाली आल्या विसरलेत लोक. बरेच आमचं असंच होतं. जे देवाचे सेवक आमच्यासाठी प्रार्थना करतात, जे मंडळी आम्हाला मार्गदर्शन करते, जो परमेश्वराच्या जीवनामध्ये कार्य करतो, आमच्या प्रार्थनेनं आजार निघून जातो, पाप मुक्त होतो. आणि मग काही दिवसानंतर प्रियानो, आमच्या डोळ्याला ते वचन, तोच देव आणि काही गोष्टी दिसत नाहीत आणि मग पुन्हा एक परिस्थिती बुडवू लागते. नियम आहे जगाचा. नियम न्यूटनचा काय आहे? जड वस्तू पाण्यामध्ये तरंगते, काय होते? जड वस्तू पाण्यामध्ये बुडते. जड होऊ नका. नोकरी आता लागली, छोकरी आली, मुलं झाली, व्याप वाढला, पालक साहेब आम्ही आता काय होतो? बलवान. बायबल सांगतं लूक 2:52 मध्ये, तो प्रभू येशू ख्रिस्त शरीराने आणि ज्ञानाने देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. आम्ही मंडळीत येतो तेव्हा असे लुकडे असतो, प्रार्थना करतो, आत्म्यामध्ये बलवान होतो आणि मग चांगलं अन्न मिळतं, आत्मिक पण, आणि त्याच्यानंतर आमची भरभराट होते. मग बाहेर परमेश्वर चांगले नोकरी देतो, सगळे मुबलक गोष्टी मिळतो आणि मग आमचं वजन बाहेर वाढतं. बाहेर वजन पण वाढतं आणि वजन पण वाढतं. आणि मग कधी कधी चर्च मध्ये येऊन आम्ही वजन टाकायला लागतो पालक साहेबांच्यावर. हॅलो,
वजन मारणारे कोणी होऊ नका. प्रेज द लॉर्ड. हलके राहा माझ्यासारखे. प्रेज द लॉर्ड. निवांत राहा प्रभू मध्ये. जास्त वजन नाही पालसाहेब माझं, साधा माणूस आहे मी. देवाचा शब्द मला काय सांगत आहे, येशू ख्रिस्त हा शरीराने पण ज्ञानाने वाढला आणि देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढला. तरुण तरुणीनो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, परमेश्वराच्या ज्ञानानं वाढा, देवाच्या कृपेत वाढा. वय वाढलं म्हणून, वजन वाढलं म्हणून माझ्या प्रियानो जड होऊ नका. ख्रिस्तामध्ये आत्म्यामध्ये राहा. कधीच बुडणार नाही. ते का बुडले? कारण त्यांना जे प्राप्त झालेल्या गोष्टी होत्या त्यामुळे बुडलेत. बरेचदा देव मला आशीर्वाद देतो, मी जड होतो, परंतु येशू परत पुढे आलेला आहे आणि ते म्हणतात भूत भूत. येशू म्हणतो भूत नाही, मी आहे, मी आहे. माझ्या बहिणीनो, बंधूनो, शास्त्रात लिहिलेलं आहे, जरी आम्ही अविश्वासू राहिलो तरी देव शेवटपर्यंत आमच्या बरोबर विश्वासूच राहतो. मरिये, देवाची कृपा तुझवर उतरून आलेली आहे. तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारील. गुड न्यूज. ही कुमारी आहे, तिला पुरुष ठाऊक नाही, अस्वस्थ झाली अभिवादन ऐकून, पण गुड न्यूज ऐकून ती समाधानी होती. प्रेज द लॉर्ड. प्रेम, देवाचं वचन जेव्हा येतं ते वचन आम्हाला पाडण्यासाठी नाही तर आम्हाला उठवण्यासाठी असतं. प्रेज द लॉर्ड. देवाचे सेवक जेव्हा येतात आमच्या कल्याणासाठी असतात. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, पहा मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेल्यांना शोधावयास आलेला आहे. मी सेवा करून घ्यावयास नाही, मी सेवा करावयास आलेलो आहे. आणि बहुतांच्या पापांसाठी माझा प्राण वधस्तंभावर देण्यासाठी आलेला आहे. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्ताला ओळखा. येशू स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. येशू जगाचा आणि मनुष्याचा आणि जीवनाचा प्रकाश आहे. येशू शांती देणारा, आनंद आरोग्य देऊन पाप क्षमा करून तारण करणारा देव आहे. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. तारण प्रेषित 4:12 मध्ये, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून मनुष्याचं तारण व्हावं असं दुसरं नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये येशू शिवाय नाही. प्रेज द लॉर्ड. भारतीय धर्मग्रंथ रघुवेद वेदामध्ये देखील लिहिलेलं आहे, कुमारी गर्भसंभवम, कुमारी गर्भसंभवम ईसा मसीह इतचे नमतमा. कुमारीच्या पोटी जन्मास आलेला येशू ख्रिस्त या जगाला तारेल, हे वेदामध्ये देखील लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ईसा अलैहिस्सलाम जो 7वें आसमान में है और कयामत के दिन आने वाला है. कयामत तर आलेलीच आहे. सगळ्यांना ठाऊक आहे, जगातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना, कि यीशु खुदा का बेटा है, खुदा का खुद का बेटा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मला ही आनंदाची बातमी सांगून थांबू द्या की हा येशू जगाला नाशापासून वाचवायस, पापापासून वाचवायस आणि तारण द्यावयास म्हणजे मोक्ष प्राप्ती द्यावयास आलेला येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्याच्या नामावर विश्वास ठेवल्याशिवाय आम्ही त्याचं मूल होऊ शकत नाही. तर बायबल देवाचं वचन सांगतं, जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने आपली मुलं होण्याचा अधिकार दिला. प्रियजनांनो, आम्ही आई वडिलांची मुलं आहोत. या जगामध्ये आम्ही एक जन्म घेतलेला आहे. हे दैहिक जीवन आहे. परंतु जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने निकोदेमाला सांगितलं, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. पाण्यापासून जन्मणे म्हणजे पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे. आत्म्यापासून म्हणजे आम्ही आत्म्यानं ख्रिस्ताला स्वीकारलं पाहिजे. पवित्र आत्म्याचं आम्ही दान, पवित्र आत्मा प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि म्हणून तो प्रभू येशू म्हणतो, माझ्याद्वारे आल्या वाचून, कुणाद्वारे? माझ्याद्वारे आल्या वाचून स्वर्गामध्ये कोणी जात नाही. आज चुकीचा माणूस जरी मरण पावला, फोटोवर लिहिणं सोपं आहे स्वर्गवासी, पण मेला कशानं? नशा करून, दारू पिऊन. पण त्या पेंटरला ते लिहावंच लागतं स्वर्गवासी म्हणून. आता स्वर्गात गेला का अधोलोकात गेला
हे तो देवच न्याय करेल. परंतु प्रियानो, आज खात्री आहे, आज खात्रीने तुम्हाला सांगू इच्छितो, हे लूक ऋषीवर्तमान या लूक वैद्यानं लिहिलं, डॉक्टर होता आणि त्यानं कुणाला लिहिलं? एका राजाला लिहिलं. हे थियोफिला महाराज, ज्या संबंधाने आमची पूर्ण खात्री झालेली आहे त्या येशू ख्रिस्ताविषयी मी धर्मग्रंथ केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एक वैद्य, एक डॉक्टर लूक अनुभव एका राजाला सांगत आहे. पण आज मी आयजीएम हॉस्पिटल मधला वैद्य, मी माझ्या बहीण भावानं माझ्या जीवनाचा ख्रिस्त आला, ज्याने माझ्या पापांची क्षमा केली, ज्याने मला रोगमुक्त केलं, ज्याने मला तारण दिलं, ज्याने मला जिवंत ठेवलेलं आहे. आज माझ्याजवळ ख्रिस्त आणि ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालेलं परिवार, मंडळी, घर, चर्च, हे मला परदेशात जाऊन देखील मिळालं नसतं. त्याच्यापेक्षा अधिक मला देवानं संपन्न आणि समृद्ध केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मागच्या वर्षी 3.5 गुंठा जागा प्रभूने दिली आणि इचलकरंजी शहरातल्या गरीब आणि सामान्य व्यक्तीचा विवाह व्हावा म्हणून परमेश्वरानं मला सामान्य म्हणजे कोणत्याही जाती धर्माचे लोक त्यांच्यासाठी मी मंगल कार्यालय बांधण्यासाठी परमेश्वर मला सहाय्य करत आहे. ख्रिस्ती कुटुंबाचा विवाह व्हावा म्हणून एक मोठं ख्रिस्ती चर्च बांधण्यासाठी परमेश्वर मला सहाय्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. जो मनुष्य एक सुटकेस घेऊन एसटी स्टँड वरून आयजीएम शोधत आला, ज्याला संध्याकाळी राहण्याची व्यवस्था ठाऊक नव्हती, परंतु मी परमेश्वराला शरण गेलो, ईश्वर विश्वास ठेवला, त्याचं वचन वाचू लागलो, प्रार्थना भक्ती करू लागलो, मंडळीत राहू लागलो. आज मला ख्रिस्त हा धनलाभ आणि जीवन लाभ झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या जवळ जे आहे ते माझ्या हिमतीनं दमतीनं नाही, मला सांगू द्या, येशू ख्रिस्तानं मला रिकामही पाहिलं आणि आज त्याने माझ्या जीवनात पाण्याचा द्राक्षारस केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणीनं, माझ्या बंधूनं, या मंडळीमध्ये राहा, पास्टरांशी विश्वासू राहा. तो येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण तो पाण्याचा द्राक्षारस करणारा देव आहे, तो अंधाचे नेत्र उघडणारा देव आहे. शास्त्रात एका ठिकाणी लिहिलेलं आहे, चांगले दिवस पाहावे. काय शास्त्र सांगतं? चांगले दिवस पाहावे असे ज्याला वाटतं त्यांना आपलं ओठ दुर्भाषणापासून आणि आपली जीवा कपटी भाषणापासून आवरायला पाहिजे. दुर्भाषणापासून, कपटी भाषणापासून शब्द आवरा, स्तुती करा, प्रार्थना करा, एकमेकांचा सन्मान करा, एकमेकाला आदर द्या. परमेश्वर तुम्हाला सन्मान दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे, ज्याला वाटतं चांगले दिवस यावे त्याने, त्या वचनात परमेश्वराचा सेवक म्हणतो, तुमच्या जीवनात चांगले दिवस यावे असे ज्याला वाटतं त्यानं तुमच्या जीवनात पहाटेचा तारा उगवेपर्यंत, पहाटेचा तारा उगवेपर्यंत देवाच्या वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये, हा पहाटेचा तारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. अर्ली मॉर्निंग स्टार. जेव्हा मागे लोकांनी पहाटेचा तारा पाहिला, त्याच्या दिशेने आले, पण नंतर त्यांची चलबिचल झाली. येशू राजा म्हणून एक जन्मास आले. राजा म्हणल्यानंतर ते बाळ कुठं असणार आहे? राजवाड्यात. हॅलो, आज लोकांना वाटतं येशू म्हणजे श्रीमंताचा देव किंवा जास्तीत जास्त खालच्यांचा देव. हॅलो, हेच प्रॉब्लेम आज जगामध्ये आहेत. पण आज तुम्हाला आणि मला समजून आलेलं आहे, येशू फक्त श्रीमंतांचा किंवा गरिबांचा देव नाही, येशू जगाचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मानव प्राण्याचा देव आहे. म्हणून मागी लोकांनी हेरोदाकडे जाऊन विचारलं, ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा? हेरोद गडबडला, पण त्याच्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा वेगळा काहीतरी राजा जन्मास आलेला आहे. त्याला जाग केलं. माझ्या प्रियानो, त्यानं सगळ्या बालकांना मारून टाकलं. थोडक्यात सांगून थांबवतो, परंतु त्यावेळेला पुन्हा एक ते ताऱ्याच्या दिशेने चालू लागले आणि जसं चालत चालत गेले. प्रियानो, जेव्हा आम्ही देवाच्या वचनामध्ये, विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये राहतो, देव आत्म्याच्या द्वारे आम्हाला ख्रिस्ताच्या दर्शनाला नेल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाच्या राज्यात आमचा प्रवेश झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही फक्त ताप जावा म्हणून जर चर्चला येत असेल, ताप जाईल पालक साहेबांनी हात ठेवल्यावर, पण वचन ऐकून पश्चाताप केल्याशिवाय पाप जात नाही, हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. ताप जाणं सोपं आहे, पण पाप जाणं हे केवळ देवच घालवू शकतो. प्रेज द लॉर्ड.
आणि म्हणून येशू ख्रिस्त जगात आला शाप आणि पाप घालवण्यासाठी. आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जो वधस्तंभावर टांगलेला आहे तो शापित आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर यासाठी टांगण्यात आलं की आमच्या पापांची आणि शापातून आम्हाला मुक्ती मिळावी. माझ्या बहिणीनं आनंदाची बातमी आज मी तुम्हाला देत आहे की येशू ख्रिस्त जगात जन्माला आला भूतलावर, पण त्याचा तारा आकाशात दिसत होता. ज्ञानाने तो तारा ओळखला आणि ख्रिस्ताच्या दर्शनाला ते ऊद गंधरस आणि काय घेऊन आले? ऊद गंधरस आणि सोनं घेऊन आले. सोनं राजाला देतात आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं होतं राजा आहे. ऊद देवाला देतात, त्यांच्या लक्षात आलं होतं देव आहे. आणि गंधरस माणसाला मेल्यावर देतात, हा पूर्ण मनुष्य आहे. प्राइज द लॉर्ड. जेव्हा आम्ही देवाच्या दिशेने जातो ख्रिस्त दर्शन देतो. मागे लोकांना दर्शन मिळालं कारण ते प्रकाशात चालले. काय आज तुमची इच्छा आहे काय? बायबल देवाचं वचन सांगतं पहिल्या योहानाच्या पत्रात, देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. जसा तो प्रकाशात आहे तसं जर आम्ही प्रकाशात चालू तर आमची देवाबरोबर भागी आहे, एकमेकावर भागी आहे. आणि त्याचा पुत्र येशू याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. प्राइज द लॉर्ड. देवाच्या प्रकाशात चालल्यानंतर ऑटोमॅटिक पापांची क्षमा होते. प्रेज द लॉर्ड. बकरे कापावं लागत नाही, कोंबडी कापावी लागत नाही, रक्ताचं अर्पण द्यावं लागत नाही. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे इब्री 10:10 मध्ये त्याच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणानं, हॅलो, येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणानं आम्ही कायमचे पवित्र झालेलो आहोत. मुली जा, तुझ्या पापांची मी तुला क्षमा करतो. व्यभिचारी स्त्री, तिला मारणार होते, येशू म्हणाला जा मी तुला क्षमा करतो, यापुढे पाप करू नकोस. येशूने क्षमा केली. रक्तस्रावी स्त्री, अश्रू गायले, पाप करून साठवलेल्या जे काही तेलाची कुपी येशूच्या चरणाला लावली, डोक्याला लावली, मुके घेतले, क्षमा मागत होती. प्रत्येक अश्रूमध्ये पश्चाताप होता. माझ्या बहीण भावानं काळजीपूर्वक ऐका, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येतो, शरण येतो, क्षमा मागतो, तेव्हा येशू आम्हाला क्षमा करतो. हे जग दगडमार करणारं जग आहे, हे जग आम्हाला मारणारं जग आहे. जे योसेफाला देखील त्याच्या भावानं सोडलं नाही, खड्ड्यात टाकलं, पण देव योसेफाबरोबर होता. मग देवाने योसेफाला तिथला राजा, सरदार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला कोणी खड्ड्यात टाकलं असेल, कोणी तर तुमचं बुडवलं असेल, हिरावून घेतलं असेल, काळजी करू नका. येशू तुम्हाबरोबर आहे. जे तुम्ही हरवलेला आहे तो देण्यासाठी येशू त्या जगात आलेला आहे. माझा पासपोर्ट गेला होता, माझे पैसे गेले, परंतु मला ख्रिस्त लाभला. आज मी माझ्या जीवनात जे हरवलं ते येशूने मला दिलेलं आहे. येशूने माझा जात धर्म बदलली नाही, येशूने माझं स्वभाव जीवन बदललं. आज मला सांगू द्या तरुणांनो, तुमचे हात कशामध्ये गुंतलेले असतील, गुटखा, पान, तंबाखू बंद करा. आज कोणीतरी चुना देईल, पण उद्या कोणीतरी चुना लावल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कोणतरी तुमच्या त्या प्याल्यामध्ये पाणी देईल, पण उद्या तुम्हाला पाणी देखील पाजायला कोण येणार नाही. दारू वाईट आहे. मी पाहतो माझ्या हॉस्पिटलमध्ये लिव्हर सिरोसिस, ते विनवत असतात, अहो साहेब माझ्याकडे बघा, जरा काढा हो, हे वाढलंय हो, पाजरतं पोट फक्त लिव्हर सिरोस असाठीच याचना करत असतात. पाणी काढा. मित्र म्हणतो, अगोदर म्हणतो आणि जरा पाणी घाला, आणि आता जरा काढा. आत्ताच तुमच्या अंगातलं पाणी मी काढायला इथं आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. नाही बाळासाहेब मी जास्त नाही पित, कधीतरी पगार झाल्या, कधीतरी शुक्रवारी मित्र भेटला तर. नाही, काही लोक म्हणतात नाही बियर पितो, बरं असतो म्हणे बियर. माय डिअर डोंट पी बियर, नाहीतर मृत्यू आहे नियर. आमेन. जरा हाडाचा कवी पण आहे मी. प्रेज द लॉर्ड. क्षमा करा जास्त वेळ घेतला, पण एवढंच सांगून थांबतोय की येशू प्रकाश म्हणून आलेला आहे. ज्ञानी लोकांनी त्या प्रकाशाला पाहिलं, प्रकाशात चालले, ख्रिस्ताचं दर्शन मिळालं. रिकामे आले नाहीत, सोनं उदगंधरस दिलं आणि ख्रिस्ताचं दर्शन घेतलं. आज तुम्ही आलेला आहात येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी, तो तुम्हाला दर्शन देण्यासाठी तयार आहे. मरिये भिवू नकोस,
देवाची कृपा तुझवर झाली आहे. मरियेने स्वीकारलं. पहिल्यांदा ती म्हणाली मी एक कुमारी आहे, मला पुरुष ठाऊक नाही. देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, भाकर घालेल. याकरता जो जन्मेल त्याला देवाचा पवित्र पुत्र म्हणतील. मरियेच्या पोटी देवाच्या शब्दानं आणि पवित्र आत्म्यानं गर्भधारणा झाली. प्रेज द लॉर्ड. संशय अजिबात नसावा, अजिबात नाही, कारण देवानं शब्दानं सृष्टी निर्माण केली. प्रेज द लॉर्ड. तर देव पुत्राची निर्मिती त्या गर्भाशयात करणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. आज सगळे शास्त्रज्ञ, सगळे लोक सगळं काही तयार करू शकतात, पण बोन आणि ब्लड नोबडी कॅन मेक. प्रेज द लॉर्ड. हाड आणि रक्त जगात कोणीही निर्माण करू शकत नाही, फक्त परमेश्वरच तयार करतो. प्रेज द लॉर्ड. आईच्या गर्भाशयात, म्हणून त्या परमेश्वरानं तारणारा मरियेच्या पोटी दिला. मरिया आनंदी झाली. एक जाता जाता गोष्ट सांगतो, थांबतो. तिला वचन दिलं, तुझी नातलग आलिशिबा, हिला 6वा महिना आहे आणि ती गरोदर आहे. वा, तिला माहित होतं आलिशिबा वांज आहे, परंतु ती देवाच्या भक्तीत आहे. कारण जकर्याने आलिशिबा तिचे नातलग होते आणि त्यांनी वांज होते, मात्र ते देवाची भक्ती करत होते, देवाला दोष देत नव्हते. आणि या ठिकाणी मरियेला आनंद झालेला आहे, माझी आलिशिबा गरोदर आहे. हालेलुया. डोंगराळ प्रदेशात ती गेलेली आहे. आणि बायबल सांगतं, जेव्हा मरियेनं अलिशिबेच्या घरात पाऊल टाकलं, आणि शास्त्रात लिहिलेलं आहे, मरियेनं, काळजीपूर्वक ऐका बहिणीनो, मरियेनं अलिशिबेला अभिवादन केलं. काय केलं? अभिवादन केलं. जेव्हा त्या अलिशिबेनं मरियेचं अभिवादन ऐकलं, बायबल मध्ये लिहिलेलं आहे की त्या अलिशिबेच्या गर्भाशयातल्या बाळानं उडी मारली. उडी. हॅलो. आज तुमच्या मुखातून येणारे शब्द घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये कसे आहेत, तुम्ही मंडळीमध्ये कसे शब्द वापरता. तर प्रेज लॉर्ड द्यायचा मला द्यायचाच नव्हता, उगाच मी तोंडासमोर आली म्हणून दिला प्रेज लॉर्ड. हॅलो बहिणीनो आणि बंधूनो, हॅलो. तुमच्या मुखातलं अभिवादन दुसऱ्याला आनंद देणारा असावं, ऊर्जा देणारा असावं. जे आजारी आहेत, दुःखी आहेत, समस्यात आहेत, त्यांना हातात हात धरून म्हणा, प्रेज द लॉर्ड, काळजी करू नका. माझ्या प्रियानं परमेश्वरानं मंडळीत आम्हाला कशासाठी आणलेलं आहे? मंडळी ख्रिस्ताची आहे. ही वधू आहे, तो वर आहे, तो मेंढपाळ आहे, मी मेंढरा आहोत. येशू मंडळीमध्ये मस्तक म्हणून काम करतो. आम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहोत. आम्ही एकमेकाच्या अवयवांची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा मरियेनं अभिवादन केलं, अलिशिबा म्हणते, मरिये, तुझं अभिवादन ऐकून माझ्या उदरातल्या बालकानं उडी मारली. आणि अलिशिबा पवित्र आत्म्यानं पूर्ण झाली. प्रेज द लॉर्ड. प्रियानं परमेश्वरानं मंडळीत आम्हाला यासाठी ठेवलेलं आहे की आम्ही एकमेकाला सन्मान द्यावा, प्रीती करावी, एकमेकाला आम्ही उत्तेजन द्यावं, एकमेकांचे अश्रू पुसावे, एकमेकांना पवित्र आत्म्यानं तुमच्या प्रार्थनेने लोक भरले पाहिजे. प्रियानो, मरियेनं, योसेफानं मरियेला स्वीकारलं, कारण योसेफ तिला सोडणार होता. पण येशू स्वप्नाद्वारे, देव स्वप्नाद्वारे बोलला, योसेफा, तू मरियेचा स्वीकार करायला भिवू नको. तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. इकडे योसेफाची भेट घेतली, इकडे मरियेची भेट घेतली. मागे लोकांनी प्रकाश पाहिला. आणि बायबल सांगतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, अंधारात राहून मेंढपाळ रात्रीच्या वेळा कळप राखत होते, तिथेही देवदूत प्रकाशले म्हणाले, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रियानो, मगाशी मी म्हणालो, ज्ञानांनाच फक्त देव निवडत नाही, अज्ञानांना पण निवडतो. मेंढपाळ अज्ञानी होते पण प्रामाणिक होते. आज परमेश्वर जे प्रामाणिक आहेत, जे विश्वासू आहेत, कष्टाळू आहेत, त्यांचा पण उपयोग आणि उद्धार केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ अडाणी जरी होते तर सन्मानास पात्र होते. ते मेंढरांची काळजी घेणारे होते, ते मेंढरांना हिंस्र पशुपासून वाचवणारे होते. तरुण तरुणीनो, आज ज्या समाजामध्ये, ज्या कामाच्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला ठेवलेला आहे, जबाबदारीपूर्वक काम करा. शिक्षण असेल, जबाबदारीपूर्वक शिक्षिका. ट्रेनिंग असेल, उत्तम प्रकारे ट्रेनिंग करा. काम आहे, चांगल्या प्रकारे काम करा. परमेश्वर तिथं तुम्हाला पद आणि पगार वाढवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळांना दर्शन दिलं आणि शास्त्र सांगतं, मेंढपाळांनी देखील येऊन येशूचं दर्शन घेतलं. या आपण आपल्या जागेवरती उभं राहूया 2 मिनिटासाठी.
आणि आपले नेत्र बंद करूया. कोणी कुणाशी बोलू नका. आज गुड न्यूज आमच्याकडे आलेली आहे. बोलू नका. आपले डोळे बंद असू द्या, आपले तोंड बंद असू द्या. या नाताळच्या दिवशी परमेश्वरानं एक अद्भुत वचन, आनंदाची बातमी परमेश्वरानं आज आम्हाला दिलेली आहे. आपले डोळे बंद असू द्या. ज्यांच्याकडे माझा आवाज येत आहे, मी नम्र विनंती करत